कर्मचाऱ्यांना असं वाटतं की गेल्या वेळी 7 दिवसाचा संप झाला आणि मोठा संप वाढला असता तर जुनी पेन्शन योजना सरकारला मान्यच करावी लागली असती. तो संप मध्येच मागे घेतल्यामुळं सरकारनं फक्त गाजर दाखवलं आणि जुनी पेन्शन दिली नाही. तर या संदर्भात आपण काय सांगाल? राज्यातल्या 17.5 लाख लोकांच्या अपेक्षा आणि त्यांचं भवितव्य या संघटनेवर आणि संघटनेच्या वाटाघाटीवर, त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. लाख लोक आज डोळे लावून आपल्या संघटनेकडे बसलेले आहेत. हे आपली निर्णय प्रक्रिया किंवा वाटाघाटी कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने चालतात? संघटनात्मक बाबीवरती ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला लोकशाही पद्धतीमध्ये बहुमताला फार मोठी किंमत आहे. कुठलाही निर्णय हा कोणी व्यक्ती घेत नसतो. आता माझाच प्रश्न जर असेल तर मी एवढंच आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आमच्या सर्व संघटनांच्या एकत्रीकरणातून जे काही त्या ठिकाणी सुकाणू समिती वगैरे असते, याने घेतलेला निर्णय जो आहे तो घोषित करण्याची जबाबदारी माझी असते. मी एखादा निर्णय घोषित केला म्हणजे तो निर्णय मी घेतला असा जर त्या ठिकाणी अर्थ काढला गेला तर फार मोठी ती चूक होईल. कारण राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही सुमारे 65 वर्ष सातत्याने काम करणारी प्रतिष्ठित संघटना आहे. जी काही लोकशाहीची मूल्य आहेत ती या ठिकाणी जतन केल्यामुळेच या संघटनेला आजही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचं पाठबळ त्या ठिकाणी आम्हाला लाभतं आणि लाभणार सुद्धा आहे. तर अशा पार्श्वभूमीवरती जी काही या ठिकाणी कार्यपद्धती आहे संघटनात्मक, तिचं मला या ठिकाणी विश्लेषण करावं लागेल. कुठलाही मागण्याचा चार्ट किंवा सनद म्हणतो आपण, ती घ्यायची झाली तरी सुद्धा आम्ही समन्वय समितीच्या घटक संघटनांची बैठक घेऊन त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून ज्या मागण्यांवरती एकमत झालेलं आहे अशा मागण्यांची सनद किंवा चार्ट त्या ठिकाणी आम्ही तयार करत असतो. आणि मग ज्या शासनाकडे या बाबतीमध्ये चर्चा करायला जायचं असतं तिथे सुद्धा चर्चा करताना कुठल्या एकट्या दुकट्या माणसासमोर ती चर्चा होत नसते. मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर सचिव मंडळी यांच्या समक्ष आमच्या समन्वय समितीच्या घटक संघटनांचे जे प्रतिनिधी सुकाणू समिती म्हणून आम्हाला देण्यात आलेले आहेत ती मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असते आणि त्यांच्या समक्ष मग ते शासन असेल किंवा ते काही मंडळ असेल अधिकाऱ्यांचं, सचिवांचं, त्यांच्याकडे आम्ही चर्चा करत असतो. किती लोकांचं साधारणतः ते आत्ता आमच्याकडे पहिल्यांदा 37 लोकांचं होतं, त्याच्यानंतर साधारणतः 22 लोकांचं त्या ठिकाणी झालं आणि आता सुद्धा साधारणतः 21-22 लोकांचं त्या ठिकाणचं सुकाणू समितीचं मंडळ आहे. तर या सुकाणू समितीच्या मंडळासमोर जी चर्चा होते त्यावेळेला कुठल्याही प्रकारे शासनाला सुद्धा हे आम्हाला मान्य केलं, आम्ही ते आम्हाला तुम्ही मान्य केलं, ते आम्ही स्वीकारलं म्हणून आम्ही आता संपाबोत वेगळा विचार करू, असं कुठलंही वाक्य किंवा शब्द आम्ही त्या ठिकाणी उच्चारित नसतो. आमची भूमिका मांडणे, शासनाने शासनाची भूमिका मांडणे आणि या संबंधात जो निर्णय होणारा असतो त्या संबंधामध्ये कोणता निर्णय नक्की त्या ठिकाणी घेण्याची अपेक्षा आहे किंवा आवश्यकता आहे याबाबतचा विचार सुकाणू समितीची त्या ठिकाणी वेगळी स्वतंत्र बैठक घेऊन ती सुद्धा बैठक आम्ही विस्तारित स्वरूपात घेतो. म्हणजे सुकाणू समितीचे मेंबर जे आहेत, जे आम्ही जाहीर केलेले असतात ते तर असतातच, परंतु इतर मान्यवर संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्याचे अध्यक्ष, सेक्रेटरी वगैरे अशी वाढीव त्या ठिकाणची जी विस्तारित सभा असते ती 100-125 लोक असू शकतात त्या ठिकाणी. त्यांचे आम्ही आता
काल परवा जी आमची मिटिंग झाली त्यात सहभाग होता साधारणतः 95 लोकांचा. तर त्याच्यामुळे अशा प्रकारची जी मिटिंग आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. आणि बाबा शासनाने असं असं त्या ठिकाणी आपल्या पुढे जे प्रस्तावित केलेलं आहे ही गोष्ट मान्य केलेली आहे, त्या बाबतीत काय करावं. आणि तिथे आम्ही सगळ्यांचं एकमत करतो की नाही या गोष्टी आपण आता स्वीकारूया. आणि त्या स्वीकारल्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना विचारतो की बा हे सफिशियंट असेल, कारण का हा संघटना ही सातत्याने कार्यरत त्या ठिकाणी असते. त्यामुळे आज या घडीला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती फलनिष्पत्ती किंवा मिळकत एवढी झाली असेल तर ती या ठिकाणी मान्य करून सगळ्यांनी आपण इथे थांबावं की आंदोलन आणखीन त्या ठिकाणी वाढवावं या संबंधातला विचार सुद्धा त्या म्हणजे जी बैठक बोलवली असते त्या बैठकीत ठेवला जातो. आणि सर्वांच्या मतेने कदाचित 2-4 मतं वेगळी त्या ठिकाणी असू शकतात, परंतु फार मोठ्या बहुमताने त्या ठिकाणी शेवटी निर्णय पारित केला जातो. समाधान त्या ठिकाणी दर्शवलं जातं. आणि आता फर्दर आंदोलनाची जर गरज असेल तर आम्ही ती वाढवतो सुद्धा, परंतु गरज जर नसेल तर ते आंदोलन संस्थगित करण्याचा निर्णय हा सामूहिक रीतीने, इंडिव्हिज्युअल पातळीवर नाही तर सामूहिक रीतीने. या आंदोलनाच्या बाबतीत काय आहे? आता जे आंदोलन झालं 4 दिवसाचं त्याच्यामध्ये शेवटची सभा जी होती जिथे 95 मंडळी होती, या ठिकाणी सुद्धा 4 जणांनी त्यांचं स्वतःचं वेगळं मत मांडलं आणि हे आंदोलन पुढे वाढवलं पाहिजे अशा प्रकारचे विचार मांडले. पण नाही, आम्ही साधारणतः त्या ठिकाणी जो काही तपशील लिहून देतो त्याचा तो रिझल्ट होता आणि ते आमच्या लक्षात आलं. पण शेवटी मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट हा जो नियम आहे, तर मोठ्या बहुमतानं 4 विरुद्ध 91 असा जर त्या ठिकाणी फरक असेल तर निश्चितपणे 91च त्या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही निर्णयाकडे जात असतो. आत्ताचा जो आंदोलन करण्याचा किंवा मागे घेण्याचा निर्णय होता तो सुकाणू समितीच्या विस्तारित सुकाणू समितीच्या बैठकीचा होता. जुनी पेन्शन जशी कशी दिली नाही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न उरतो मग आंदोलनातून मिळालं काय. जुन्या पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळण्याची आवश्यकता होती. ती लिखित स्वरूपात शासनाने मान्य केले. म्हणूनच त्या अनुषंगाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली आणि त्या अनुषंगाने जो त्या ठिकाणी GR पारित केला 20 सप्टेंबर 2024 ती त्याचीच प्रचिती होती. अशा पार्श्वभूमीवरती जुनी पेन्शन या मूळ मागणीपासून आम्ही दुरावलो नाही, पण शासनाला जे काही त्या ठिकाणी वाटाघाटीत शासनाला जे काही शक्य होतं, जास्तीत जास्त जे शक्य होतं ते त्यांनी सुधारित निवृत्ती वेतन योजना त्या ठिकाणी पुकारून किंवा देऊन आमचं समाधान केलेलं होतं. म्हणूनच कारण मूळ मागणी आणि मेन मागणी ही पेन्शन विषयीच होती. NPS मुळे फार नुकसान होत होतं ते टळावं हाच हेतू त्या ठिकाणी होता. आणि त्या बाबतीमध्ये 2005 सालापासून 2023 पर्यंत बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा इतर अनेक संघटनांनी सुद्धा प्रयत्न केला होता, पण शासन तस्य मस्त त्या ठिकाणी होत नव्हतं. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवरती शेवटी देणे घेणे घेणे देणे, देण्या वाचून घेणे नाही, घेण्या वाचून देणे नाही, हे सगळे आपण सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी शासनासह जे काही आपण त्या ठिकाणी मत मांडतो किंवा त्या संबंधात आपण आपली भूमिका अदा करतो त्या बाबतीत निश्चितपणे सखोलपणे विचार करण्याची आवश्यकता असते. शासनाने जर आपलं कशात भलं आहे त्या भलाची जपणूक जर केली असेल आणि अशी योजना फक्त 10% त्या अंशदाना सोडून बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी
नाव बदललेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेच्या मार्फत मिळत असेल तर ती स्वीकारण्यातच ती शहाणपणा होता. आणि जर मेन मागणी संबंधात अशा प्रकारचा सकारात्मक आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे शासनाचा निश्चितपणे सकारात्मक त्या ठिकाणी पवित्रा होता, पण प्रत्यक्षात जी काही गोष्ट त्यातून लाभ आपल्याला मिळणार आहे ती सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होत होती. आणि त्यामुळे उगाच आंदोलनासाठी आंदोलन पुढे वाढवणं हे योग्य नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की आंदोलनात सुद्धा काही गोष्टी बाबतीमध्ये नेत्याला एक विशिष्ट जबाबदारी असते की आपण कुठपर्यंत हे ताणलं पाहिजे. आणि शासन आणि आपण कर्मचारी हे नेहमी वाटाघाटीच्या स्वरूपामध्ये कुठल्या प्रकारचा बिघाड त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून केलेला विचार म्हणजे योग्य वेळेला थांबवलेलं आंदोलन. आपण आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न, महत्त्वाचे विषय नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रभाकर निर्मळे @gmail.com वर ईमेल करा. आणि प्रभाकर निर्मळे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे, यावर सातत्यानं अपडेट राहा. धन्यवाद.